सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला जर पाहिला तर आजच्या दिवसात आणि या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. बॅटिंग असो मग बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स ज्याने दाखवला आहे. फैजल शेख नॉन स्ट्राईकला पाहिलं तर जैद पाहायला भेटतोय आणि गोलंदाजीवर कालच्या दिवसभरात खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. अकबर येत आहेत. पहिला बॉल चांगला चेंडू पाहायला भेटला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिकडे क्षेत्ररक्षक जातील चेंडूपर्यंत, तोपर्यंत मात्र 2 धावा होत आहेत. 2 धावाने धावफलकाला सुरुवात होते. मेगा फायनलला सुरुवात होते. यावेळेस जर पाहिलं तर खराब चेंडू होता, त्याचा पूर्णपणे समाचार घेतलाय. चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. येतोय षटकार. थोडेसे सफल झाले आणि स्वतःसाठी जागा तयार केली एका मोठ्या फटक्यासाठी आणि तोच फटका मात्र मैदानात खेळत असताना फैजल आजच्या दिवसभरात जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करत असताना आतापर्यंतच्या 8 धावा अशा जोडून 149 धावांवर खेळत आहेत फैजल. 1 धाव दूर आहे. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, पोहोचतील फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करत असताना धावांच्या 150 धावा कंप्लीट केल्या जात आहेत फैजल शेखच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी. 151 धावांवर खेळत आहे नाबाद. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटला. पहिल्या मॅच मध्ये जरूर हा संघ पराभूत झालेला, नाराज असतील स्वतःवर, परंतु तदनंतर काय कमबॅक केलंय. यावेळेस जर पाहिला तर समोरच्या दिशेला पाठवलाय चेंडूला. हवाई सफर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. यावेळेस जर पाहिलं तर वा वेगवान चेंडू पाहायला भेटला अकबर यांच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक करताना दिसत आहेत अकबर. वय वर्ष जरूर 45 आणि अभाव आहे, परंतु चांगले एफर्ट दाखवत आहेत. या अगोदरच पाहिले तर 2 षटकार आलेत, परंतु चांगला कमबॅक. स्ट्राईकला मात्र येतोय झेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जैद यांचा. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि एक चांगला झेल तिकडे पाहायला भेटलाय. फलंदाज जैदची खेळ होते संपुष्टात. पहिला झटका लागतोय संघ. वैयक्तिक पहिला आणि शेवटचा निर्णायक षटक घेऊन येत आहे गोलंदाजीवर. गोलंदाज शाहिद दाखल झालेत.
नवीन फलंदाज गणेश मैदानात पाहायला भेटत आहेत नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेत. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू येतोय. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. एकवीस धावा झाल्या आहेत. दुसरं षटक प्रगती पदावर असताना शाहिद यांचं. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. मेगा फायनलची लढत गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025 पर्व 10वे या क्रीडा स्पर्धेचे. यावेळेस जर पाहिलं तर आखू टप्प्याचा बॉल आहे, त्याला पूल केलंय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, कोणतीही चूक करणार नाही. आणखीन एका विकेटचा पतन होत आहे. फलंदाज होतोय बाद. फैजलची खेळी होते संपुष्टात. परंतु कौतुक करेल फैजलचं, अवघ्या दिवसभरात जबरदस्त बॅटिंग केली आणि तब्बल 162 धावा केल्यात त्याने. तीन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे मैदानात. नवीन बॅटर दाखल होत आहेत. राजन येतोय बॅटिंगसाठी. शाहीचं मात्र कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसभरात जर पाहिलं ना तर शाहीद यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस जर पाहिला तर पहिलाच बॉलचा तिकडे मात्र चांगली झेल पाहायला भेटली आहे. पहिल्याच बॉलवर माघारी परतावं लागतंय राजन यांना. सलगचे 2 विकेट कुठेतरी मॅच मध्ये इन करत असताना आपल्या संघाला. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार सुलतान येतोय. हॅट्रिक वर आहे शाहिद. विकेट भेटतील का? हॅट्रिक पूर्ण होईल का? चेंडू तर हवेत आहे आणि किती धावा? तर 6 धावा होत आहेत. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकारासाठी. वन टू गो. शेवटचा चेंडू. 28 धावा झाल्या आहेत. यावेळेस जर पाहिला तर पुन्हा एकदा आखूटप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र पाठवलंय तिकडे. धावा कंप्लीट केल्यात 1 आणि दुसरी धाव देखील घेण्यात यशस्वीरित्या पार होतंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो करता करता मात्र तिकडे 3 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 3+1 अशा विकेट पाहायला भेटतोय तिकडे. 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचं आव्हान असेल विजयासाठी.
बघतायत ना. थोड्याच वेळात भांडूप पश्चिम विधानसभेचे आमदार सन्माननीय जी अशोकजी पाटील साहेब यांचं देखील इकडे आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. मॅच मात्र ऑन आहे. दोन्ही संघांसाठी समान संधी. एके बाजूला पाहायला गेला तर कनक 11 भांडूप पश्चिमचा संघ अशोकजी पाटील यांच्या संघबांधणीतून तयार झालेला संघ. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेला तर सदाबाई यांचा सदा 11 टागोरनगर विक्रोळीचा संघ. त्याचबरोबर इकडे शुभ आगमन होत आहे भांडूप पश्चिमचे आमदार सन्माननीय श्री अशोकजी पाटील साहेब यांचं इकडे शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025 अंतिमची लढत. आणि जर पाहिलं तर त्यांचा संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना देखील दिसतोय. भांडूप पश्चिमचा संघ कनक 11 जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसभरात केली आणि मेगा फायनल मध्ये एंट्री दाखल केली आहे. त्यांच्या विरुद्ध जर पाहिला भेटला तर सदाबाई यांचा सदा 11. त्याचबरोबर अशोकजी पाटील साहेबांबद्दल सांगायला गेलं तर चांगलं क्रिकेट खेळतात, परंतु उत्कृष्ट कॅरमपटू देखील आहेत. कॅरम देखील खूप चांगलं खेळतात आणि या खेळाला महत्त्व देणारं असं नेतृत्व भांडूप पश्चिम विधानसभेचे आमदार सन्माननीय अशोकजी पाटील साहेब. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची. कनेक 11 संघ सलामीची जोडी आपण मैदानात पाठवून द्या, जास्त वेळ घेऊ नका. तर मॅचला इनिंगला मात्र सुरुवात होते. गोलंदाजीवर वसीम, ज्याने आजच्या दिवसभरात खूप चांगली गोलंदाजी केली आहे, तो दाखल झालाय. बॅटिंगसाठी कालच्या दिवसातील एक जबरदस्त बॅटर नागेश शेट्टी. पहिलाच बॉल जर पाहिला तर अवंतर एक एक्स्ट्राची धाव होती आणि त्याच्यावर वाईट +1 अशा 2 धावाने धावफलकाला सुरुवात होते. 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचं आव्हान आहे. एके बाजूला पाहिलं तर अबव 40चा एक संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर युवा खेळाडूंनी भरलेला एक संघ पाहायला भेटतोय. एक चांगली मॅच पाहायला भेटेल. कृष्णा बॅटिंग वर दाखल आहेत. यावेळेस वेगवान चेंडू होता वसीम यांच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र एक धाव असेल, एका धावाने धावफलक पुढे जाईल.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्याच साठी तिकडे दाखल आणि या वेळेस मात्र एक धाव भेटते. धाव फलकात एका धावाने भर पडत असताना स्कोर जर पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा झाल्या आहेत. 32 धावांचा पाठलाग करत असताना कनक 11 भांडुपचा संघ यावेळेस वा वेगवान चेंडू पाहायला भेटलाय वसीमच्या माध्यमातून. एके बाजूला पाहायला भेटलं तर युवा खेळाडूंचा एक संघ, दुसऱ्या बाजूला अबाव 40 लेजंड खेळाडूंचा एक संघ पाहायला भेटतोय. म्हणजेच पाहिलं तर लेजंड वर्सेस युथ असा सामना मैदानात चालू आहे. यावेळेस वेगवान चेंडू होता वसीम यांच्या माध्यमातून. कोणतंही उत्तर नव्हतं नागेश यांच्याकडे. एक खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतंय. योगेशजी दळवी शिवसैनिक यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा याही वर्षात पाहायला भेटते. गंगाई प्रतिष्ठान आयोजित पावसाळी रबर बॉलची साहेब चषक 2025. यावेळेस वा आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला. एक धाव घेतली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे सफल होत आहेत आणि बघता बघता 2च धावांवर समाधान मानावं लागेल. 22 रुपयातल्या या 2 धावाने मात्र धावफलक पुढे जात असताना 5 चेंडू आणि 7 धावा. यावर पाहिलं तर शरीरालगतचा मारा पाहायला भेटलाय. त्यावर धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. पहिला षटक सॉफ्ट अखेर स्कोर जर पाहिला तर 8 धावा बिनगडी बाद. 32 धावांचा पाठलाग करत असताना सहा चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाज दाखल झालाय फैजल. आजच्या दिवसभरात ज्याने प्रभावित कामगिरी केली आहे तोच फैजल येतोय आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होत आहे. फलंदाज नागेश शेट्टींना मैदान सोडावं लागेल. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली आहे. 163 धावा आणि 4 विकेट. 3 विकेट ज्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले आजच्या दिवसभरात. फिल्डिंग मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तिथे एक रिले कॅच देखील खूप चांगली घेतली. चांगली फिल्डिंगचे एफर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. चला थोडीशी घाई करा. मी विनंती करतो नवीन बॅटरला लवकर यायचंय मैदानात. यावेळेस फुलटॉस होता, त्याला मात्र लॉफ्ट केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. त्यावर धावा भेटेल. एका धावाने मात्र धावफलक पुढे जात आहे. स्कोर पाहिला तर 9 धावा. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅचच्या विजयासाठी 4 षटकार मारावे लागतील. परंतु ज्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये आहे ना फैजल, यावेळेस जर पाहिला तर अवंतर एक्स्ट्राची धाव येते. धावफलकात भर होत असताना स्कोर पाहिला तर दुहेरी अंकात जाऊन पोहोचतोय. 10 धावा होत आहेत. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळेस एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न.
आणि तिकडे कॅच मात्र ड्रॉप होते सुलतान याच्या माध्यमातून. परंतु तिकडे चांगला फिल्डिंग पाहायला भेटली. त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला भेटला. रनआउटच्या रूपात फलंदाज बाद होत असताना तीन चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस प्रयत्न करताय कृष्णा, परंतु कुठेतरी कमी पडतायत. एक धाव भेटेल, एका धावाने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 12 धावा, 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम सदा 11 विक्रोळी टागोर नगर. यावेळेस जर पाहिलं तर एक धाव भेटेल आणि आता मात्र फक्त औपचारिकता शेष राहिली आहे. स्कोर जर पाहिला तर 13. विजयासाठी 1 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्पर्धेवर नाव कोरताना दिसत आहे सदाभाई अँड कंपनी, अर्थातच सदा 11 विक्रोळी टागोर नगरचा संघ. या स्पर्धेचा मात्र प्रथम पारितोषिकाचा हकदार बनताना दिसतील. जबरदस्त कामगिरी करत असताना सदा 11 विक्रोळी टागोर नगर संघ. वेल प्लेड टीम सदा 11. कौतुक करावं लागेल कनक 11 भांडूप संघाचा देखील. त्याचबरोबर मी विनंती करतो की आमचे या स्पर्धेचे आयोजक शिवसैनिक योगेशजी दळवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करायचा आहे. भांडूप पश्चिम विधानसभेचे आमदार सन्माननीय श्री अशोकजी पाटील साहेब यांचा इकडे शुभ सन्मान केला जातोय.